राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. दुबईच्या वाळवंटातून उठलेली आर्थिक सामर्थ्याची झेप आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेची धडधड या दोन शक्तींचा ऐतिहासिक संगम अखेर प्रत्यक्षात उतरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या महत्त्वपूर्ण विदेश दौऱ्याची सुरुवात संयुक्त अरब अमिरातीमधून होत असतानाच भारत UAE संबंधांना नव्या सुवर्णयुगात नेणारा एक अभूतपूर्व आर्थिक करार जगासमोर आलाय. दुबईतील जागतिक कीर्तीचा बँकिंग समूह एमिरेट्स NBDने भारतातील RBL बँकमध्ये बहुमताचा हिस्सा खरेदी करण्यासाठी भारत सरकारसह सर्व नियामक संस्थांकडून अंतिम मंजुरी मिळवली आहे. हा केवळ बँकिंग व्यवहार नाही, तर भारताच्या आर्थिक इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात मानली जाते. तब्बल $3 अब्ज म्हणजे जवळपास 26,850 कोटी रुपयांच्या या भव्य करारानं भारतीय बँकिंग क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. एमिरेट्स NBD RBL बँकेतील तब्बल 60% हिस्सा सुमारे 95.9 कोटी शेअर्सच्या माध्यमातून विकत घेणार आहे. प्रत्येक शेअरची किंमत ₹280 निश्चित करण्यात आली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील इक्विटी फंड उभारणीच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच डील ठरली आहे. या व्यवहाराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या परदेशी बँकिंग संस्थेला भारतातील नफ्यात चालणाऱ्या खाजगी बँकेतील बहुमताचा हिस्सा खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हा करार केवळ आर्थिक नसून भारताच्या जागतिक गुंतवणूकदारांवरील विश्वासाचं प्रतीक मानलं जात आहे. ओपन ऑफरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमिरेट्स NBDचा RBL बँकेतील हिस्सा 51% पासून 74% पोहोचण्याची शक्यता व्यक्त होते. या ऐतिहासिक व्यवहारानंतर RBL बँकेचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. एमिरेट्स NBDला बँकेचा अधिकृत प्रोमोटर दर्जा मिळणार असून RBL बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एका परदेशी बँकेची उपकंपनी म्हणून कार्यरत राहील. भविष्यात मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथील एमिरेट्स NBDच्या भारतीय शाखांचं RBL बँकेत विलिनीकरण होणार असल्यानं या बँकेचा विस्तार आणि प्रभाव अधिक व्यापक होणार आहे. एमिरेट्स NBD समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन नेल्सन यांनी या मंजुरीचं वर्णन भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि संपत्तीच्या महामार्गाला मिळालेली नवी गती असं केलं. 31 मार्च 2026 पर्यंत तब्बल $327 अब्ज मालमत्तेचं व्यवस्थापन करणारी ही बँक सध्या 13 देशांमध्ये आपला आर्थिक दबदबा निर्माण करू नये. या गुंतवणुकीमुळे RBL बँकेला प्रचंड आर्थिक बळ मिळणार आहे. भारतातील बँकिंग क्षेत्रात नव्या स्पर्धेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित सेवांची नवी लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे जात असताना दुसरीकडे UAE सारख्या आर्थिक महासत्तेनं भारतावर दाखवलेला विश्वास हा देशाच्या वाढत्या सामर्थ्याचा जागतिक स्वीकार मानला जातोय. भारत आणि UAE यांच्यातील संबंध आता केवळ तेल, व्यापार किंवा राजनैतिक मैत्रीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आर्थिक भागीदारीच्या नव्या उंचीवर पोहोचलेत. या करारानं दोन्ही देशांच्या मैत्रीला नव्या विश्वासाची, नव्या गुंतवणुकीची आणि नव्या विकास युगाची सोनेरी किनार लाभली आहे.